पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुंबईतून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसेस किंवा शिवनेरी बसेस यात थांबवण्यात आलेल्या आहेत। दादर टीटी येथील एसटी आगारातून सकाळी 11 वाजल्यापासून एकही बस सोडण्यात आलेली नाहीये। तसंच वाहतूक व्यवस्था कधी सुरळीत होईल या संदर्भात अद्यापर्यंत काही माहिती नसल्याने पुढच्या एसटी बस देखील सोडल्या जात नाहीये। त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होतोय। दुसरीकडे मुंबईतून पुण्याला जायला आता प्रायव्हेट टॅक्सी देखील उपलब्ध नाहीये, मिळत नाहीये, कारण लोणावळा येथे झालेल्या टँकरच्या अपघातामुळे पुण्याला पोहोचणं शक्य होत नाहीये। त्यामुळे दुपारपासूनच मुंबईतून पुण्याला जाणाऱ्या टॅक्सी जवळपास बंदच आहे। लवकरच टँकर बाजूला केला जाईल आणि वाहतूक सुरळीत होईल अशी आशा आहे। प्रायव्हेट टॅक्सी ड्रायव्हर यांना ही आशा आहे। तर सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूयात। खालापूर टोल नाक्याच्या पुढे जो टँकर पलटी झाला आहे त्याच्यामुळे अभूतपूर्व अशी ती वाहतूक कोंडी मुंबई एक्सप्रेस हायवेवर झालेली आहे। जवळपास 24 तास आता होऊन जातील, मात्र तरी ट्रॅफिक जे आहे ते कंट्रोल करता आलेलं नाही आहे। तो टँकर अजून बाजूला सरकवता आलेला नाही आणि त्याचा फटका जो आहे तो मुंबईत देखील पाहायला मिळतो। आता मी दादरचं जे टीटी बस स्थानक आहे त्या बस स्थानकाच्या इथे जे दादर आणि पुणे बस सुटल्या जातात तिथे आहे होते। काही प्रवासी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, तुम्ही इथे कधीपासून बसलेला? आम्हाला तरी 2 तास झाले। विचारलं तुम्ही बस संदर्भात काय सांगितलं? सांगितलं की बस जाणार नाही आहे, बस रूट पूर्ण बंद आहे, त्यामुळे तुम्ही घरी जावा सेफमध्ये, असं त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला। आहे त्यांना घेऊन थांबलो आता इथं वाट बघत। ताई, तुम्ही पण निघालात, कसं काय वाटतं की होईल लवकर चालू? कारण जवळपास 24 तास व्हायला सध्या तरी 5 वाजले, तर आता सांगता येत नाही पुढचा रूट काय आहे ते, चालू होईल का नाही। पण चालू जर झालं तरी रात्रीचा प्रवास कसा करणार ना? काही होत नाही का? आम्ही 11 वाजेपासून सगळ्यांना सांगतोय प्रवाशांना की थांबू नका इथे, का थांबून पण फायदा नाही ना। अजून जसापर्यंत तिकडचा रस्ता सुरळीत होत नाही तोपर्यंत गाड्या पुढे काहीच करू शकत नाही। सध्या जर आपण इथं मुंबईची स्थिती पाहिली तर 11 वाजल्यापासून या आगारातून बस अजून गेलेल्या नाही आहेत। कधी सुटणार याबाबतची अजूनही काही माहिती नाही आहे। खालापूर टोलनाक्याच्या पुढे म्हणजे लोणावळा जिथे सुरू होतो तिथे अपघात झाला आणि त्याचा फटका थेट आता आपल्याला इथं मुंबईत पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन विनोद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।